10 दिवसामध्ये ही चौथी घटना आहे. 2 पुण्याच्या, अकोल्याची एक आणि ही आहे. आणि पुण्यामधली एक घटना तर खूप निंदनीय आहे की आजोबांनी 10 वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचार केलेत. या घटनांमध्ये वाढ होते. नेमकं आपण आज इथे भेट घेतली पीडितांची, काय सांगणार आहे बाबा? मी सगळ्याच घटनांच्या मध्ये जेवढं शक्य होईल तेवढं प्रत्येकाला माहिती घेऊन पोलिसांशी बोलून पुढे न्याय देण्याच्या दृष्टीने पावलं उचलत असते. आणि या सगळ्या कामामध्ये हा सामाजिक भाग असला कामाचा, तरीसुद्धा माननीय आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं या प्रत्येक घटनेच्याकडे लक्ष असतं. इथे संबंधित मुलीला आणि तिच्या कुटुंबाला मी भेटले आणि अत्यंत गरीब परिस्थितीमधल्या हे कुटुंब असलं तरीसुद्धा त्यांची अपेक्षा न्यायाची आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आरोपीला जामीन मिळता कामा नये आणि लवकर कोर्टाचा निकाल लागावा आणि त्या मुलीचं शिक्षण चालू राहावं अशी त्यांची अपेक्षा आहे. मी माजी आमदार मनीषाताई निमकर, तसंच संखे पांडुरंग पाटील साहेब संपर्क प्रमुख, संगीता चव्हाण राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आणि पालघरची शिवसेना महिला आघाडी सगळे इथे होते. पण आतमध्ये आम्ही थोडक्यात 4-5 महिला गेलेलो होतो आणि आश्वासक परिस्थितीमध्ये तिच्याशी आम्ही बोललो. तिला काय झालं हे म्हणण्यापेक्षा तिचं मनोगत आणि तिच्या आईचं मनोगत समजून घेतलं आणि समजून घेतल्यावर त्या मुलीची अपेक्षा आहे की पुढे शिकायचं, आरोपीला शिक्षा व्हावी, आईची पण तीच अपेक्षा आहे. आणि अशा प्रकारचा तो जो मांत्रिक आहे तर तो दबाव जर का आणत असेल तर वेळप्रसंगी अशा लोकांवरती टाडाच्या मार्फत किंवा संघटित गुन्हेगारीच्या मार्फत सुद्धा केस होऊ शकते. आणि म्हणून त्याला मदत करणारे जे लोक कोणी असतील, दृश्य किंवा अदृश्य, त्यांना मी इथे इशारा देते की सर्व प्रकारनी जाळं पोलिसांचं विणून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लवकर न्याय मिळावा असा आमचा प्रयत्न आहे. काही वेळेला समाजामध्ये साक्षीदार संरक्षण कायदा जरी असला तरीसुद्धा मुलींना पाहिजे तेवढं संरक्षण मिळत नाही आणि मग ती केसमध्ये प्रॉब्लेम तयार होतात. पण मला इथे 2 गोष्टी सांगायच्या आहेत. एक म्हणजे ही नॉन कंपाऊंडेबल केस असते, म्हणजे बाकीच्या केसेस जशा मागे होऊ शकतात समेटाने, तशी नॉन कंपाऊंडेबल केस बलात्कार किंवा बाललैंगिक शोषणाची होऊ शकत नाही. जर का कोणी एखादा व्यक्ती किंवा एखादा अधिकारी किंवा अजून कोणी समाजातला स्वतःला राजकीय म्हणवणारा व्यक्ती जर का असा दबाव आणत असेल तर त्यांना सुद्धा तो गुन्हा केला म्हणून शिक्षा होऊ शकते. माननीय न्यायालयाला माझी विनंती आहे की नॉन कंपाऊंडेबल केस असल्यामुळे ही परस्पर मागे घेतली जाऊ शकत नाही केस, ती संपूर्णपणे त्याची तारखा पडून शिक्षासुद्धा जाहीर होऊ शकते. आता तांत्रिकदृष्ट्या DNA टेस्ट, सगळे पुरावे, परिस्थितीजन्य पुरावा हा सगळा लक्षात घेतला तर मला असं वाटतं की 100% दोषसिद्धी म्हणजे कन्व्हिक्शन या केसमध्ये होणार आहे. आणि जे कोणी असे कारणामुळे काही दबाव आणत असतील तर मी आमच्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विनंती केलेली आहे की उद्या कोर्टामध्ये ज्या केस चालेल त्यावेळेला त्यांच्याबरोबर कोणी ना कोणी सातत्याने साथीला सहकार्य म्हणून, संरक्षण म्हणून असलं पाहिजे. आणि मला खात्री आहे की आमची जी शिवसेना महिला आघाडी आहे ती आहे, स्वतः पांडुरंग पाटील साहेब आहेत, हे सगळेजणं त्याच्यासाठी म्हणून सज्ज असतील. त्यांच्या गावामधले जे गावकरी आहेत त्यांनासुद्धा माझी विनंती आहे की कुठली केस आहे, मी गावाचं नाव मुद्दाम घेत नाही आहे, पण कुठली केस आहे म्हणण्यापेक्षा ज्यांना मदत पाहिजे त्यांना मदत देणं आणि अजून त्या कुटुंबाला काहीतरी नको ते प्रश्न विचारणं या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत. माझी मीडियाला पण विनंती आहे की तुम्ही अत्यंत जबाबदार आणि अनुभवी मीडिया आहात. अशा वेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये आता त्या डिस्चार्ज झाल्यावरती त्यांचं गाव किंवा तिथला तपशील किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या मुलाखती या तुम्ही टाळा. कारण राजस्थानमध्ये एका महिलेचा चेहरा जरी ब्लर दाखवला तरी आवाजावरून लोकेशन शोधून तिथे आरोपीने हल्ला केलेला होता. आणि त्याचबरोबर पॉक्सोची 140 कोर्ट महाराष्ट्रामध्ये असावीत असं केंद्र सरकारचा प्रस्ताव होता. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा केला असला तरी फक्त 38 कोर्ट झालेली आहेत. या पार्श्वभूमीवरती ती कोर्ट व्हावीत. आणि आज विशेष म्हणजे मी माननीय शिंदे साहेबांना सकाळी कळवलं होतं की मी इथे पालघरला येणार आहे, अशी केस झालेली आहे. त्यावेळेला मी त्यांना फोन केला, त्यांना ही केस आत्ता आतमध्ये सांगितली आणि माननीय शिंदे साहेबांनी त्या मुलीची आई, संबंधित मुलगी आणि तिची बहीण यांच्याशी अतिशय हृदय आणि अतिशय अंतःकरणपूर्वक संवाद साधलेला आहे. त्यांनी त्यांना धीर दिलेला आहे की मी SP-शी ऑलरेडी बोललेलो आहे, लवकरात लवकर केस उभी राहून शिक्षा आरोपीला होईल याच्यासाठी आम्ही सगळे बरोबर आहोत. आणि त्याचबरोबर इथले शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत, संखे आणि सर्वजण, त्या सगळ्यांना पण मी याच्यामध्ये पाठपुरावा करायला सांगतो. आणि नीलमताई, तुम्ही पण जे काही शक्य आहे ते जरूर करताच आहात. आणि अशा प्रकारच्या ज्या ज्या घटना घडत आहेत त्या प्रत्येक केसकडे आमचं लक्ष आहे. पुण्याची जी घटना झालेली आहे त्याच्याबद्दल पोलिसांशी मी डिटेल बोललेली आहे आणि त्याच्यामध्ये त्या आरोपीला कुठल्याही परिस्थितीत जामीन मिळणार नाही अशी खात्री पोलिसांना आहे. पण त्याचबरोबर ज्या महिलेनी ही गोष्ट निदर्शनाला आणली तिची माहिती, तिचे बाईट्स, तिची ओळख जाहीर करून अजून त्या वस्ती पातळीवरती
एक गोंधळाचं वातावरण होऊ नये या दृष्टीने लोक तिथली जागृत होती, सक्षम होती. काहीतरी घरामध्ये प्रकार चाललाय कळल्याबरोबर दार उघडून ते सगळे आत गेले, त्यामुळे त्या मुलीचा जीव वाचलेला आहे. तर माझं म्हणणं, हा प्रश्न तुम्ही आम्हाला जो विचारताय तर त्याच्यामध्ये एक मला दिसतंय की एक लिंगपिसाट प्रवृत्ती संपूर्ण राज्यामध्ये गोंधळ घालते आहे. आणि अशा पद्धतीच्या वासनांध गोष्टींना खतपाणी घालणारा सोशल मीडिया आणि त्या पद्धतीचे जोक आणि त्यांना संरक्षण देऊन प्रतिष्ठा देणारे लोक जोपर्यंत वाढतायत तोपर्यंत फक्त जे पीडित आहेत त्यांनाच हा प्रश्न येऊन विचारणं योग्य नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज आम्ही जे आलेलो आहे त्याच्यामध्ये आम्ही डॉक्टरशी बोललेलो आहे. त्याच्यानंतर त्यांना मनोधैर्य योजनेचा प्रस्ताव लवकर जावा या दृष्टीने आम्ही पावलं उचलली आहेत. आणि आता याच्या पुढे काही जे लोक येतील तो शक्ती कायदा आणा असं म्हणतात, तर मी नम्रतेने सांगू इच्छिते की भारतीय न्याय संहितेमध्ये शक्ती कायद्यामधल्या सगळ्या तरतुदी समावेश झालेल्या आहेत. ताई, 2 वर्षापूर्वी बदलापूरची चिमुकलीवरती अत्याचार घटना घडली होती, त्याच्यामध्ये अद्याप ती मुलीची जी शाळेची फी शासनातर्फे भरली गेलेली नाही आणि कुठलीही मदत देखील